भजन कीर्तन ज्या घरी महाराज ते पुण्यवानाचं काम आहे. भाग्यवंत आता काय 1 वाजला काय 2 वाजले काय 3 वाजले काय मला बी जवळच जोडून घेतलंय मी आज बरं का विवेक महाराज. आता फक्त तुम्ही उठायचं नाही चल द्यायचं ना 2 वाजेपर्यंत. हात वर करा बरं सगळे एकदा हात वर करा. फक्त कीर्तन कोणाला बंद करू वाटतं फक्त हात वर करा. वातावरण जुळून आलंय महाराज. ज्या घरामध्ये भागवत आहे ज्या घरामध्ये वारकऱ्याची सेवा आहे ज्या घरामध्ये गावाचा आधार आहे वैष्णव मंडळीचा आदर आहे ते घर नाही त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. नित्यनाम घोष दयाचे मंदिरी नित्यनाम घोष दयाचे मंदिरी नित्यनाम घोष दयाचे घोष दयाचे काम नाही. अरे हे माणूस गावातलाच मला तर वाटतं आपल्यातले 2000 द्यायला देऊन टाका पण ते महाराजाचे घेत नाहीत म्हणून मी देत नाही बरं. आणि आनंद घ्यायचा महाराज ताण घ्यायचा नाही जे व्हायचं ते होत राहणार. काय प्रमाण सांगितलं आपण त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. हा महाराज म्हणले नित्य नाम घोष जयाचे मंदिरी ते मंदिर आहे घर नाही त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. हे काम कोणाचे नाहीत भाग्यवंत हेची काम भाग्यवंत हेची काम भाग्यवंत हेची काम भाग्यवंत हेची काम राम वैखरी राम वैखरी राम वैखरी वैखरी भाग्यवंत हेची काम बापे नाम वैखरी. पैशावाले माणसं कमी का मला सांगा दादा. अहो इतके पैशावाले बघितले आम्ही. जानेवारीला पैसा पेटून द्याला तर डिसेंबरलाही जायचा ना इतका पैसा. हो पण त्याला एकादश म्हणलं जमाना सोमवार म्हणलं जमाना वारकरी आल्याला जमाना कधी बी तिडीकच पडलेली चेहऱ्यावर. पण असे घराने कमी आहेत महाराज. पैशाला किंमत नाही संप्रदाय किती मुरलाय याला किंमत आहे. म्हणून या घराण्याला किती वर्णन करावं तितके मग कीर्तन तुला म्हणून वर्णन नाही महाराज.
आम्ही रिकाम कोणाला सांभाळीतच नाही, पण वस्तुस्थिती दिसली तर आम्ही सांगितल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं श्रम 2-3 वर्षापासून मी इथे येतो. मला वाटतं दोन्ही कालेच केले, संध्याकाळचं दिलंच नाही वाटतं. एक संध्याकाळचं केलं, पण शक्यतो आता कालेच झालेत माझ्याकडे जास्त, कारण वय बी जास्त झालंय आपला. जाऊ द्या, काल्याचं कीर्तन आणि प्रसादाचं कीर्तन. आजच्या कीर्तनाला किंमत जास्त राहते. 7 दिवस लोक म्हणतात ना, अरे बाबा 7 दिवस जरी नाही गेला तर कमीत कमी काल्याला चल, म्हणजे ते सगळ्या कीर्तनाचं फळ आज येतं महाराज, कारण हे प्रसादाचं कीर्तन आहे. बरेच लोक याला पगाराचं कीर्तन म्हणतात. पगार नाही, काम करून मिळतो त्याचं नाव पगार, आणि सेवा करून मिळतो त्याचं नाव प्रसाद. हे प्रसाद आहे, आणि प्रसादाची पावर आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. देवाच्या प्रसादे शिंगल करा रे भोजन वालो कोण कोण आधी देवाच्या प्रसादे करा रे भोजन वालो कोण कोण अधिकारी अधिकारी. टाळी वाजवा एकदा. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. आज प्रसादाचं कीर्तन आहे, आणि प्रसादाने मिळती प्रसन्नता. म्हणजे परमार्थ करून मिळतो त्याचं नाव प्रसाद, आणि संसार करून मिळतो त्याचं नाव पश्चाताप. आता इथं लग्न झालेले माणसं हात वर करा बरं. हे फक्त 2-4 जणच येत, बाकी सरे बरं मजारीत होईल. एवढे बरं मजारीत आळंदीला नाहीत ना. हे सऱ्याचे लग्न झाले तर हातावरी का घेत नाहीत, इतके वैतागलेत हातवरी घ्यायचे. आणि संसाराची पावतीच ही आहे महाराज. पण परमार्थ केला ना, चेहऱ्यावर आनंद आहे आणि प्रसन्नता आहे. आणि हे गाडी टाकून नेम बरं तुला. काय झालं मावशी? हो शांत राहा जरा. तुम्ही बी तसं करायला म्हातारे माणसाने बी. विठ्ठला सप्ताह किती दिवसाचा करा, पण काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय किंमत नाही. मंदिर किती लाखाचं बांधलं याला किंमत नाही. जोपर्यंत मंदिराला फरची बसत नाही तोपर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण होत. मी तेच म्हणलं, माया गोळ्या संपल्यात का काय? मंदिराचं बांधकाम पूर्ण कशाहून? मग कवा म्हणायचंय होईल आणि शेणा महाराज म्हणले नाही, मांडीला कळस देव मिळून येत, अवघे देव मिळून मंदिराचं पूर्णत्व कसे ते बोला. कळसामध्ये आता गंगाजी रोजची रोज धावायली, वड्याला जाण्याकरता का नदीला? क्या बात आहे. असे तज्ञ माणसं पाहिजेत बघा. नाही तर काही काही असे महाराज चांगली चाल म्हणली तरी तोंड तसं, चांगला मुखडा वाजला तरी यायचा मुखडा तसा. होडीनी गोवारी कैसा दिसे तोंडावरी, कैसा दिसे तोंडावरी, कैसा दिसे तोंडावरी.
पातळी एक हे मुरलेले माणसं आहेत महाराज. फोडीली काल एक म्हातार माझ्या पुढे बसलं ना असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं ना मग अभंग दिसाला. म्हणलं तोंड काऊन तसं केलंय, मला उपाशी. म्हणलं सोडून दी पण फ्रेश बस महाराज, ताण घ्यायचा नाही महाराज. काय काय लोक एनी टाइम ताणत येत. म्हणलं काऊन ताणत येत, लय ताण आला. ताण खांब्याला का माणसाला, खांब्याला. ताण घ्यायचा नाही महाराज. परमार्थ करणाऱ्या माणसाने चेहरा प्रसन्न ठेवायचा. मी तर म्हणतो ज्याच्या कपाळाला अष्टगंध आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, पंढरीची वारी आहे, तो माणूस सदैव हसरा पाहिजे. बरं ताण कोणला नाही, तुम्हाला वाटतं महाराजाला नाही? लई डोक्याला ताण आहे महाराज, पण ताण घ्यायचा नाही, अजिबात नाही. प्रसन्न बसायचं. कारण भक्त कोणाचे आहेत आपण? पांडुरंगाची. आणि मग पांडुरंगाचा भक्त जर शिळपट दिसला, इज्जत कोणाची जाईल? बायकोच्या अंगावर फाटकी साडी, इज्जत कोणाची जाईल? गावाची. तुका मन नग्न भाज, समाधान मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? प्रसन्न चेहरे दिसले पाहिजे. तेव्हा समजा दुसऱ्या धर्माचा जर माणूस आला, त्यांनी जर विचारलं तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे कशाचा आहे, तुळशीच्या माळीला हात लावायचा आणि सांगायचं पांडुरंगाच्या भक्ताची पावर आहे. टक राहिलं पाहिजे महाराज. हे लोकांचं लय ऐका जाऊ नका, लोक कोणाला जगू देत नाही. नाही तर काय काय लय सवय, ते मळके कपडे घालायचे, ते रुमाला तसले फाटलेले, आणि पुन्हा म्हणायचं भक्त आयशे जाण्याचे दी. इकडे उदास ते रान कर ना, माझ्या नावचं तेव्हा उदास म्हणतो तुला. तिकडं कोरू कोरू घे तू. प्रसाद आहे महाराज, प्रसादाची पावर आहे. प्रसन्न माणूस दिसला पाहिजे. आणि आजच्या कीर्तनाने सगळेच प्रसन्न असतील. माणसाच्या जाती तीन आहेत, प्रकाराचे तीन, काही सत्वगुणी येतं, काही रजोगुणी येतं आणि काही तमोगुणी. केंदळीत कीर्तन करायचं म्हणजे अभ्यासात लागू तुम्हाला. कारण हे माणसं म्हणजे चांगल्याच ऐकलेलं आहे महाराज. किती माणसं आहेत, कोणते कोणते? बरं ओळखायचे कसे? का त्याच्या आंगड्यावर नाव टाकलेस? हा लक्षणाने ओळखायचं. एकाच बापाला 3 पोरं होती. किती? नाही आता त्याला उशिरा करंट असलो मेला गेला. किती पोर? 3 पोरं. एका महात्म्याकडे घेऊन गेला. म्हणले महाराज हे आमचे 3 मुलं, त्याच्यातला सत्वगुणी कोणता आहे, रजोगुणी कोणता आहे, तमोगुणी कोणता आहे? महात्म्या म्हणले 1 डझन केळी घेऊन या आश्रम. 1 डझन केळी नेली. त्या महात्म्याने 3 मुलाला 3 केळं खाण्याकरता दिली. पहिल्या मुलाने केळ खाल्लं, केळाचं कातड गायला नेऊन चारलं. दुसऱ्या मुलाने केळ खाल्लं, केळाचं कातड कचरा कुंडीत नेऊन टाकलं. आणि तिसऱ्या मुलाने केळ खाल्लं, कोणीतरी पडाव म्हणून रस्त्याला फेकून दिलं. एवढ्या तज्ञ माणसात मला जास्त बोलायची गरज नाही महाराज. हो, ज्यांनी केळ खाऊन केळाचं कातड गायला चारलं, क्या बात आहे. ज्यांनी केळ खाऊन केळाचं कातड कचरा कुंडीत टाकलं, अरे वा. आणि ज्यांनी केळ खाऊन केळाचं कातड कोणीतरी पडा म्हणून रस्त्यावर फेकलं, हे ओळखावं लागते. आता रसवंतीच्या टायमाला रस घेतात ना लोक. तुम्हाला तर फाटा जवळच बेस्ट पटांगण असली हॉटेल तयार केली असती होते. तिथं 3 जण म्हणून रसवंतीवर रस घेत होती. 2 जण. आणि तिथून 3 जण मोटरसायकल गेली. लेडीज आणि पुरुष होते. 2 रस घेत होते. त्यातला पहिला मोटरसायकलवाला माणूस म्हणला हे 2 बहीण भाऊ आहेत. दुसरा म्हणला नवरा बायको आहेत. आणि तिसरा म्हणला काहीतरी घोळ दिसला. आता मला काय सांगायचं ते लक्षात घ्या. जे म्हणतंय बहीण भाऊ आहे सत्वगुणी,
जे म्हणताय नवरा बायको आहे रजोगुणी आहे. आणि ज्याच्या डोक्यात खोपडीत कधी चांगले विचार नाही ती जात तमोगुणी आहे. विठ्ठला आजच्या कीर्तनाने तिघं बी आनंदित. कस काय? रजोगुणीला आनंद का? देवाच्या लीला ऐकायला भेटतात म्हणून. तमोगुणीला आनंद का? 7 दिवस झालं कटकट चालू आहे, त्याच्यातून मुक्त आहे. आणि सत्वगुणीला आनंद का? आज देवाचा प्रसाद खायला भेटतो. हो अरे कीर्तन ऐकायचं, जागा कधीच बघू नका. सेवा करायची, घडी कधीच बघू नका. आणि प्रसाद खायचा, चव कधीच बघू नका. वाट बघा, वाट पाय प्रसादाची वाट. महाराज टाळी वाजून जोरात बेस्ट. पांढरी 3 चपाक होते महाराज. डबल म्हणणं म्हणजे काय सोपं आहे का? पूर्ण चेहरा लाल बुंद होते महाराज. इतकंच नाही, एक अंबार पांढरे डोळे व्हायची शक्यता आहे. पांढरी 3चा कार्यक्रम काय सोपा आहे का काय महाराज? लय अवघड आहे महाराज. पण ते ढिलं पडत नाहीत महाराज. आणि कीर्तन कोणाचं बी असो, काही काही लोक गायन आहेत पण तोंड बघून म्हणतील. लय मोठा कीर्तन करा असला 2-3 चाली प्रमाणात शिल्लक म्हणणार. वादक बी आहेत काय काय, तोंड बघून वाजणार. तसं नाही करायचं. कीर्तन लहान असला काय मोठा असला काय, सेवा सारखीच मार. हो म्हणून कीर्तन ऐकायचं ना, कधी जागा बघायची नाही. आता काही काही लोकांना मागून येऊन पुढं बॉम्बलायचं लय ना देवा. आणि त्याच्यात आमचे बी चोंबाळणारे इकून या अण्णा इकून या. आता ते सगळं इकून आले तरी बी हे म्हणते इकून या. मला सांगा, जे लोक इथं 11:15 पासून आले त्याला तुडवायचं आणि येऊन पुढं बसायचं. खरं देव आपल्याकडे बघत असेल का? आता हे लोक पैसे घेऊन दर्शन घेतात, हे लाईनीत लोक सकाळपासून लागत आहेत 4-4 दिवस, आणि आपण 500 आणि 1000 रुपये द्यायची पावती फाडून दर्शन घ्यायचं. तुम्ही देवाला बघतात पण देव नाही आपल्याला बघत. विठ्ठला कीर्तन ऐकायचं, जिथं जागा भेटन तिथून ऐका. सेवा करायची, किती वाजले बघू नका. 10-5 मिनिटं लांबलं, आपला पासारा लांबू नका. काय काय लोकांना 5 मिनिटं जरी कीर्तन लांबलं सहन होत नाही. पण वेळ बघायची नाही, परमार्थे. आणि प्रसाद खायचा, कधीच चवीचा विचार करायचा नाही. आता काय काय गाव छोटे आहेत महाराज, काल्याच्या कीर्तनाला त्याला सगळं गाव जेवण नाही देत, पट्टी होत नाही. सगळ्या गावात परमार्थ सारखा आहे का? कुठं कुठं लोकांना छंदच नाही. म्हणजे 10-5 लोक असतील बिचारे महाराज आम्हाला म्हणतात महाराज एक तर ह्या बघा ह्या गावात सप्ताच होत नाही, पण तुम्ही जर साथ दिली तर आम्ही करतो. मग या खांबार शिरा भात कडी होती. पण लोक ते फोडणीचा वास आले की म्हणतात मी घरी सोमवार सोडतो. तसं नाही करायचं. ती तिकडं घरचं अन्न आहे, प्रसाद आहे. पवित्र ते अन्न, पवित्र ते अन्न, चिंतनी भोजना, तनी भोजना, चिंतनी भोजना, कीर्तनी भोजना, कीर्तनी भोजना, कीर्तनी भोजना. आजचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. हो, हे अन्न डावलायचं नाही महाराज. एक कण जरी हाताला लागला ना तरी आपलं कल्याण आहे त्याच्यामध्ये. प्रसाद आहे. आणि काही लोकांचं अन्न तर चुकून बी खाऊ नका. 4 लोकांचं अन्न कधीच खाऊ नका. राजाचं अन्न खाऊ नका, भिकाऱ्याचं अन्न खाऊ नका, अत्याचाराने कमवलं खाऊ नका, आणि वेश्येच्या घरचं अन्न खाऊ नका. बुद्धीत भेद झाल्याशिवाय राहत नाही. हा, मग लोक म्हणतात ना
हे तसलं नव्हते पण तसं वागायले. तसं नाही ते खाण्यात चुकले. आहार बदलला की माणूस बदलला. आता हे लोक राहतात काही काही डांबरट असतील, काही काही तांबीस असतील. कशामुळे होते माहितीये का? जसा तुम्ही आहार घेता तसं माणूस बनते. नाही ते गुंड झाले, हे माणसं झाले, हे माणसंच असते तो. पण ते वाईट अन्न खाल्ल्यामुळं आहारात तसं आलं की मग तशी बुद्धी बनत चालते. आणि तसा माणूस क्रूर वागायला सुरुवात करतो. त्याची बी नशा उतारल्यावर ते बी म्हणतंय नसतं केलं तर त्या पण ते पुन्हा काय हातात नसतंय. विठ्ठला वाईटाचं खाल्लं की वाईटच बुद्धी होती. शुद्ध वारकरी होता, शुद्ध. इतका शुद्ध वारकरी, खानदानी वारकरी, पाप केलं नाही, चालताना कधी भुई सोडली नाही. आणि 12 वर्ष एक जणांनी चोऱ्या केल्या. आश्रम एक तप त्याचं पूर्ण झालं. कशामध्ये? ते बायकोल मला 12 वर्ष चोरी केली, कधीच पोलिसांनी पकडलं नाही. बायको म्हणली मग हार घालू. नाही नाही नाही, इतकं वर्ष एक तप पूर्ण झालंय, कधी कोणाच्या हाताला लागलो नाही. मला वाटतं शुद्ध वार करायला आपल्या घरी जेव घालावा. आणि सांगितलं बा शुद्ध वारकरी जेवायला. आता ते चोराच्या घरी काय कमी टेलर साध्या ताटात नाही आणलं भाऊसाहेब महाराज, सोन्याच्या ताटात जेवण. काय आता हे वारकरी जेवायला बसलं, खात कमी होतं पण लक्ष सोन्याच्या ताटाकडे जास्त होत. सोन्याचा खेळच लय बेकार आहे. का लक्ष जाईन. आता तुम्हाला प्रश्न आहे आमचा. चालता चालता आपल्याला एकदा रामाची मूर्ती दिसली रोडला आणि रावणाची दिसली. पटकन कोणती उचली तू? रामाची. रामाची पितळाची, रावणाची सोन्याची. खरं बोला, तुम्हाला सटवायची शपथ आहे मला. तिथं तुम्ही असू द्या नाही तर मी असू द्या, कोणती महिला मंडळी तर तसंच. आता ही माझ्या गळ्यातली काय आहे महिला मंडळी? सोन्याची आहे का तुळशीची? बरोबर. मग माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे? बरोबर ना. मग ही माळ तुम्हाला घ्या, तुमचं माल द्या ना. नका राहू द्या मावशी, नका काढू. उगा म्हणलं मी नका. तुम्ही कशाला तिकडं बघायला? कोण काढायला? सोनं रे विठ्ठला. वारकरी जेवण कमी करीत होतो पण ताटाकडे जास्त बघत होतो. त्या बाईने ओळखीलं. नवरा जरी पापी होता पण बाई सात्विक होती. काही गोष्टीला नाईलाज असतो, आपलं काही चलत नाही म्हणून खाली बघून वागावं लागतं. बाईने आधीच सांगितलं होतं तुम्ही जे करायलात ना हे कृत्य वाईट आहे. कष्ट करून खाऊ पण आपल्या घरात पापाची संपत्ती नको. कधी कधी ऐकलं पाहिजे काय काय गोष्टी. एकदम तुच्छ कोणाला लेखायचं नाही मला. आता त्या बाईने ओळखीलं हे महाराज जेवण कमी करायलेत पण ताटाकडे जास्त बघायले. मग त्या बाईनं पुन्हा काय केलं? बासुंदी आणली फुलपात्र. ते फुलपात्र बी नवनाथ बोकाशाचं सोन्याचंच. महाराज म्हणले ताट नाही हाणतायत पण फुलपात्र हाणतायत. आणि तसेच जेवले, हात धुतला आणि ते फुलपात्र घातलं खिशात. जरासं मनोज भाऊ असं पुढं गेलो. वारकरी, खानदानी वारकरी ती. नदीच्या पात्रात गेलो की त्याच्या बुद्धीत भेद झाला. महाराज असला राग आला. जिंदगीत कधी पाप केलं नाही म्हणे, चालताना कधी भुई सोडली नाही. आणि असलं दलिंदर पाप आपल्या डोक्यात कसं काय आलं? तितक्याच रागाने वापस त्या बाईच्या घरी दन दिसून फुलपात्र आदळलं. त्या बाईनं दर्शन घेतलं. ते महात्मा म्हणलास हे दलिंदर बुद्धी मला निर्माण कसं काय झाली सांग. ती बाई म्हणली महाराज तुमचा काहीच दोष नाही, तुम्ही फक्त अन्न दलिंदराचं खाल्ले. त्याच्यामुळे कोणाचं बी खात जाऊ नका. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा घास खाऊ नये, दुर्जनाचा घास खाऊ नये. सज्जना संगती करावा उपवास, सज्जना संगती करावा उपवास. मुझे जीने नहीं दे सज्जना संगती. काय
काय नसते ती खरू झालेलं कुत्र घाशिल्याशिवाय राहत नसतं. ठाला या खांबार कानावर पडेले सूर वाया जाऊ द्यायची नाही. सज्जना संगती करावा वाईटाचं कधीच खायचं नाही. ज्ञानोबराची ती एक उभी अशी शाट बसून डोक्याला अशी भारी. ज्ञानोबरा म्हणले चुकून बर का दुर्जनाचं अन्न पोटात गेलं चुकून माणसं म्हणतात तिकडं नव्हतं जायचं पण चुकून आलं. ते नव्हतं खायचं पण काय झालं तर ज्ञानोबरा काय म्हणले चुकून जरी पोटात गेलं तरी वांती करून वकारी करून उलटी करून टाकून द्या. आता ओवी आहे का आदमाची अन्ना खादली की जे वमना टाकून द्या पण देवाचा प्रसाद डावलूच नका.